नमस्कार मित्रांनो, आता मी आहे पिंपरी पोलीस ठाण्याच्या समोर आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे की पिंपरी महानगरपालिकेने 200 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेले ग्रीन बॉन्ड नावाने आणि त्याच्यावरती 75 कोटी रुपयाचं व्याज भरणार आहेत। हे कशासाठी? तर झाडं लावण्यासाठी। ग्रीन शब्द आहे बघा, म्हणजे हरित सेतू, याच्यासाठी 200 कोटीचं कर्ज, 75 कोटी त्याच्यावर व्याज। आणि आता काय चाललंय ते हे बघा, हे पिंपरी पोलिसांच्या हद्दीमध्ये 100 वर्षी जुनी झाडं आहेत, अशी 52 झाडं आहेत मित्रांनो। आणि ही झाडं मेट्रोसाठी तोडण्याचा आता वृक्ष प्राधिकरणचा पालिकेचा प्रस्ताव आहे। हे दुटप्पी वागणं कसं आहे मित्रांनो, एक झाड लावायला आणि ते वाढवायला कितीतरी हे पालिका खर्च करते, करोड रुपये खर्च करतायत। आणि जी झाडं 100-150 वर्ष जुनी आहेत, जी गर्द सावली देत आहेत, आणि या झाडांमुळे इथे येणारे पोलीस, इथे ड्युटी करणारे पोलीस आणि नागरिक यांना ही गर्द सावली मित्रांनो तुम्ही बघू शकता। अत्यंत दाट अशी ही सावली आहे आणि ही 52 झाडांचा बळी हे पालिका घेण्याच्या प्रयत्नात आहे। सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे आणि अशा प्रकारची नोटीस इथं चिटकवलेली आहे मित्रांनो। या नोटिसीत म्हणलेले की आम्ही ही झाडं उचलून त्याचं पुनर्रोपण करू। मित्रांनो, पालिकेने आजपर्यंत अशा प्रकारे झाड कापून पूर्ण बाहेर काढून त्याचं पुनर्रोपण म्हणजे त्याला पुनर्जीवन देण्याचे अनेक वेळा आश्वासन दिलं, पण माईच्या लालांकडून एकही झाड आतापर्यंत जगलेलं नाही। ही 52 झाडांबाबत पुनर्रोपण म्हटले त्यांनी तिथं नोटिसीमध्ये, पण हे सगळं फसवं आहे आणि ही झाडं कापली जाणार, ती जगणार नाही। ते पुनर्रोपण म्हणतात, फक्त काय करतात, एवढंसं खोट ठेवतात आणि ते उचलून तिथं ठेवतात। कशी बदमाशी करतात, तुम्हाला आकोडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला अशी झाडं तुम्हाला रोपण केलेली दिसतील। तर ही 52 झाडं मित्रांनो अत्यंत प्राईम लोकेशनला रोड टच आहेत आणि ही 52 झाडं जी 100-150 वर्षापूर्वीची आहेत, प्रचंड ऑक्सिजन देत आहेत, गर्द सावली आहे, त्याच्यात काही चिंचेची झाडं आहेत, काही वडाची झाडं आहेत। ही सगळी महानगरपालिका मेट्रोच्या नावाखाली किंवा मेट्रोसाठी ही तोडणारे, ही अत्यंत पर्यावरणासाठी घातक गोष्ट आहे। या झाडं तोडण्यामुळे दिवसा आपलं टेम्परेचर 4 डिग्रीनं वाढले आणि रात्री 6 डिग्री टेम्परेचरनं वाढले। जे लोकांना झोपेत अटॅक येत आहेत, लोकांचे आरोग्याचे प्रॉब्लेम होत आहेत, त्याच्याशी या गोष्टीचा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून सर्व नागरिकांनी अशा वृक्षतोडीला विरोध केलाच पाहिजे आणि या मोहिमेत सामील झालं पाहिजे।